जुलै 2024 मध्ये केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील सोने आयात शुल्क 15% वरून केवळ 6% वर आणण्याचा निर्णय घेतला. कागदोपत्री हा बदल कर सुधारणा म्हणून पाहिला गेला, परंतु त्याचा सर्वाधिक धक्का बसला तो केरळच्या काळ्या अर्थव्यवस्थेला. अनेक दशकांपासून सोन्याच्या अवैध आयात तस्करीवर आधारलेली ही पॅरलल इकॉनॉमी अचानक डगमगली. पॅरलल इकॉनॉमी म्हणजे जशी अर्थव्यवस्था जिच्यात पैशांची देवाणघेवाण होते, परंतु ती अधिकृत आकडेवारीत किंवा कर संकलनाच्या चौकटीत नोंदवली जात नाही. अशा व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या निधीला ब्लॅक मनी म्हटलं जातं. केरळमध्ये हा निधी रिअल इस्टेट, ज्वेलरी व्यवसाय, हवाला नेटवर्क आणि विविध अनधिकृत व्यवहारांसाठी वापरला जात होता. केरळमधील तिरुवनंतपुरम, कोची, कोझिकोड आणि कन्नूर ही 4 आंतरराष्ट्रीय विमानतळं खाडी देशातून सोन्याची तस्करी करण्याची मुख्य प्रवेशद्वारे होती. विशेषतः दुबई मार्गे हा व्यवसाय फोफावला. खाडी देशांशी असलेले घनिष्ठ आर्थिक, सांस्कृतिक संबंध या तस्करीला पोषक ठरले आणि केरळ तस्करांचे स्वर्ग बनले. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. 2020 ते 2023 दरम्यान केवळ केरळमध्येच 3100 पेक्षा अधिक सोने तस्करीचे प्रकार उघड झाले. या कालावधीत 200 ते 400 टन अवैध सोने जप्त झाले. तरी देखील अधिकृत आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे 1,31,586 कोटी किमतीचे सोने तस्करीमार्फत राज्यात आणले जात होते. जप्त केलेले प्रमाण हे प्रत्यक्ष तस्करीच्या तुलनेत अत्यल्प होते. शुल्क जास्त असताना हा धंदा अधिक फायदेशीर होता. 1 किलो सोन्यावर सुमारे 9 लाख नफा मिळत असे. त्यातून वाहकांना काही रक्कम दिली जाई. उर्वरित नफा तस्कर आणि त्यांच्या नेटवर्ककडे जात असे. या नफ्याने केवळ तस्करच नव्हे तर संपूर्ण अनौपचारिक अर्थव्यवस्था फुलत होती. या काळ्या पैशातून मोठमोठ्या रिअल इस्टेट डील्स, बेकायदेशीर गुंतवणूक योजना आणि मनी लॉन्ड्रिंगच्या व्यवहारांना गती मिळाली. एका प्रकरणात तर एका ज्वेलरी चेनमध्ये 4,000 गुंतवणूकदार असल्याचे उघड झाले, जे सेबीच्या नियमांच्या पलीकडे होते. परंतु आयात शुल्क कमी झाल्याने 1 किलोवरील नफा केवळ 3 लाखांवर आला. कॅरियरला दिली जाणारी फी घटली आणि खाडी देशातून केरळमध्ये येणाऱ्या सोन्याच्या प्रमाणात मोठी घट झाली. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने जप्तीच्या घटनांमध्ये तीव्र घट झाल्याची नोंद केली आहे. याचबरोबर खाडी देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही घट दिसून आली. गल्फ एअरने मागणी कमी झाल्याने 2025 मध्ये कालिकटसाठीची उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम म्हणजे कायदेशीर सोने व्यापारात झालेली वाढ. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनं 2024च्या तिसऱ्या तिमाहीत देशातील कायदेशीर सोने खरेदीत 18% वाढ नोंदवली. मात्र केरळच्या अर्थव्यवस्थेत काळ्या पैशाचा प्रवाह अचानक थांबल्यानं अनेक क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम झाला. 2024 मध्ये राज्याचा GSDP वाढ केवळ 6.19% राहिली, जी दक्षिण भारतातील सर्वात कमी होती. रिअल इस्टेट क्षेत्रात 18% घसरण झाली, तर लक्झरी हाऊसिंगच्या किमती 25% पर्यंत कमी झाल्या. बांधकाम क्षेत्राची वाढ राष्ट्रीय सरासरीपेक्षा मागे राहिली. खाडी देशातून येणाऱ्या रेमिटन्समध्ये 10% घट झाली, ज्यामुळे केवळ अवैध नव्हे तर कायदेशीर निधीचा प्रवाहही कमी झाला. ही केवळ आर्थिक सुधारणा नव्हे तर एक राजनैतिक पाऊल होते, ज्यामुळे केवळ तस्करी नव्हे तर दहशतवादासाठीचा निधी, हवाला नेटवर्क आणि राजकीय भ्रष्टाचाराशी निगडीत असलेल्या मोठ्या गुन्हेगारी साखळ्यांवर प्रहार झाला. या साखळ्यांशी संबंधित राजकीय वादही आहेत. 2020च्या केरळ गोल्ड स्मगलिंग प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक स्वप्ना सुरेश हिनं 2023 मध्ये सनसनाटी दावा केला होता की मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे नाव प्रकरणातून वगळण्यासाठी तिला 30 कोटींची ऑफर देण्यात आली होती. एका फेसबुक लाईव्हमध्ये स्वप्नाने आरोप केला की मुख्यमंत्री स्वतः तिला देश सोडण्यासाठी धमकी देत होते आणि CPMच्या नेत्यांच्या सूचनेनुसार तिला धमकावले जात होते. तिला हरियाणा किंवा जयपूर येथे पाठवण्याची योजना आखली गेली होती, ज्यात सरकारी फ्लॅट आणि बनावट पासपोर्टची सोय करण्याची समावेश होता. स्वप्ना सुरेशने अनेक वेळा मुख्यमंत्री, त्यांच्या कुटुंबीय आणि 3 कॅबिनेट मंत्र्यांची नावे हवाला व तस्करीशी संबंधित प्रकरणात घेतली आहेत. तिच्या म्हणण्यानुसार 2016 मध्ये दुबईतून मुख्यमंत्री यांच्यासाठी रोख रकमेने भरलेली बॅग कॉन्स्युलर प्रोटोकॉलद्वारे पाठवली जात होती, जी विमानतळावर स्कॅनिंग दरम्यान पकडली गेली. त्याचबरोबर त्यावेळचे प्रिन्सिपल सेक्रेटरी M. शिवशंकर यांच्या सूचनेनुसार UAE कॉन्स्युलेटमधून धातूने भरलेली बिर्याणीची भांडी मुख्यमंत्री निवासस्थानी नेण्यात आली. हे आरोप 2021च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आले होते. मात्र 2024 मध्ये पुन्हा चर्चेत आले, कारण केंद्र सरकारच्या शुल्क कपात निर्णयाने त्या आर्थिक पायाला फटका बसला, ज्यावर हे संपूर्ण अवैध साम्राज्य उभे होते.
सोने आयात शुल्क कपात हा निर्णय अल्पकालीन महसुली परिणामापलीकडे जाऊन दीर्घकालीन आणि आर्थिक स्वच्छतेकडे टाकलेले पाऊल ठरलं आहे. केरळमधील काळ्या पैशावर उभारलेली अर्थव्यवस्था एका झटक्यात कोलमडली आणि त्याचे राजकीय, आर्थिक व सामाजिक परिणाम पुढील काही वर्षात प्रकर्षाने दिसतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.